नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे आपला योजना दूत भरतीच्या संदर्भात. यापूर्वी देखील आपण याबाबत अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत तुमच्या रजिस्ट्रेशनपासून अप्लाय करण्याच्या संदर्भात. इथे आपण आता सिलेक्शन आणि जॉईनिंग बाबत माहिती पाहणार आहोत. तसेच काही जणांनी जे आपले अगोदरचे व्हिडिओ होते त्यामध्ये कमेंट केलेलं आहे की सर माझी निवड झालेली आहे, मला जॉईनिंग मिळालेली आहे. पण पहा मित्रांनो, या ठिकाणी खरंच जॉईनिंग मिळाली का आणि जॉईनिंगची आणि सिलेक्शनची प्रोसेस काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि हो, महत्त्वाची बाब म्हणजे ही की तुमचं स्टेटस सध्या काय आहे ते देखील तुम्हाला कमेंट करून नक्की कळवायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उमेदवारांचा या ठिकाणी प्रतिसाद येईल. तुम्हाला नियुक्ती मिळालेली आहे का, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे का, तुमची निवड करण्यात आलेली आहे का, तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस सध्या काय आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात अर्ज भरलेला आहे आणि कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये भरलेला आहे ते देखील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला आणि इतर विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होईल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम आपण सिलेक्शनची प्रोसेस जाणून घेणार आहोत. म्हणजे अगोदर तुम्हाला कळायला हवं की तुमची निवड झाली किंवा नाही, त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे किंवा नाही, किंवा तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस काय आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याबाबतच आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम पहा, ही आपली वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर अशा पद्धतीचं लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल. लॉग इन कसं करायचं, त्यानंतर कशा पद्धतीने चेक करायचं त्याची आपण माहिती पाहणारच आहोत. पण जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर जॉईनिंग कशी करायची किंवा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो ॲक्सेप्ट कसा करायचा त्याची माहिती या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर इथे पहा, ॲप्लिकेशन जे आहे ॲप्लिकेशनमध्ये अगोदर दिसणार आहे योजना दूत, त्यानंतर तुम्ही कुठे अर्ज केलेला आहे ती तुम्हाला माहिती दिसेल. नंतर स्टेटस इथे दिसणार आहे, स्टेटस या ठिकाणी पाहायचं आहे. तुमचं जे स्टेटस आहे ते इथे दिसणार आहे, तुम्ही अप्लाय केलेलं आहे, तुम्ही सिलेक्टेड आहात, काय आहे सध्या तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस हे तुम्हाला इथे दिसेल. पण कधी दिसेल, लॉग इन केल्याच्या नंतर. लॉग इन कसं करायचं ते देखील आपण पाहणार आहोत. पण इथे अगोदर पहिले कॉन्ट्रॅक्ट जर तुम्हाला आलेला असेल तर तो एक्सेप्ट कसा करायचा त्याची माहिती आपण पाहू, किंवा निवड कशी तुमची होईल याची माहिती पाहू. तर इथे पहा, सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर ॲप्लिकेशनवर यायचं आहे, डॅशबोर्डवर येऊन, आणि ॲप्लिकेशनवर तुम्ही आल्याच्या नंतर दुसरं पेज तुमच्यासमोर हे ओपन होईल. या ठिकाणी पहा, सर्वात खालचं जे ऑप्शन आहे ते आपलं आहे कॉन्ट्रॅक्टचं. इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिसणार आहे, म्हणजे करार दिसणार आहे. इथे सिलेक्शन डायरेक्ट होत नसून कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो तुम्हाला अगोदर एक्सेप्ट करावा लागतो आणि त्यानंतर जॉईनिंग करावी लागते. म्हणजे ते ऑफर तुम्हाला करतात, पण इथे कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो तुम्हाला एक्सेप्ट करायचा आहे. तर आपण फक्त आता सध्या पाहतोय प्रोसेस. पण कोणाला अजून कॉन्ट्रॅक्ट आला का किंवा आलेला नाही, काही जण कमेंट करताय आम्हाला आला, काही जण म्हणतात आमची नियुक्ती झाली. पण पहा मित्रांनो, आपण एक प्रोफाईल या ठिकाणी लॉग इन करून पाहू आणि त्या प्रोफाईलची सद्यस्थिती काय आहे ती सुद्धा तुम्हाला लाईव्ह इथे मी दाखवणारच आहे. ही फक्त आपण प्रोसेस पाहतो. तर पहा, अगोदर आपण लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी लॉग इनचं तुम्हाला ऑप्शन दिसेल. लॉग इन केल्याच्यानंतर आपण ॲप्लिकेशनवर आलेलो होतो, ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला सिलेक्टेड दिसत होतं. आता आपण खाली कॉन्ट्रॅक्टवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह असं दिसत आहे. इकडे त्यांनी आय बटन दिलेलं आहे, आय बटनवर आपण क्लिक करू शकतो. आय बटनवर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो. इथे दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहे, एक म्हणजे रिजेक्ट आणि दुसरं म्हणजे एक्सेप्ट. आता काही जणांना इथे विथड्रॉचं ऑप्शन दिसत असेल तर चुकूनही तुम्ही विथड्रॉ करू नये. म्हणजे तुम्ही केलेला अर्ज हा मागे घेणे असा त्याचा अर्थ होतो. त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्यामुळे इथे जर तुम्हाला विथड्रॉ दिसत असेल तर मुळीच तुम्ही क्लिक करू नका. कॉन्ट्रॅक्ट जर तुम्हाला ऑफर झाला तर या ठिकाणी एक्सेप्ट आणि रिजेक्ट असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. यापैकी तुमच्यावर डिपेंड आहे, कारण की तुम्ही एकाच ठिकाणी अर्ज केलेला असेल असे नाही. काही जणांनी 2 ठिकाणी केला आहे, काही जणांनी 3 ठिकाणी केला आहे. तर ज्यांनी 2 किंवा 3 ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेले आहे, तर त्यापैकी तुम्हाला जिथे जॉब करायचा आहे किंवा जी लोकेशन तुम्हाला हवी आहे त्या ठिकाणी एक्सेप्ट करायचं आहे. इतर ठिकाणी तुम्ही रिजेक्ट जरी केलं तरी चालेल. तर पहिली प्रोसेस आहे लॉग इन, दुसरी प्रोसेस आहे ॲप्लिकेशन, तिसरी प्रोसेस आहे तुमचे कॉन्ट्रॅक्ट्स. आणि कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आलेल्याच्यानंतर आय बटनवर क्लिक करायचं आहे. आय बटनवर क्लिक केलं की ही संपूर्ण डिटेल तुमच्यासमोर ओपन होईल. नंतर पहा, कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्टवर जर तुम्ही गेले तर तुम्हाला लिहायचं आहे जॉईनिंग डेट. तर पहा, ही आहे तुमची जॉईनिंग डेट. दुसरं म्हणजे अकाउंट नंबर, कारण की जी पेमेंट होणार आहे किंवा जे विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे 10,000 रुपये प्रति महिना, तर ते सरळ डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये टाकता येणार आहे. पण आपण ज्या ठिकाणी अर्ज केलेला होता तिथे जास्त माहिती आपण आपली भरलेली नाही. रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपली बेसिक माहिती जी आहे ती आपण भरली होती. त्यानंतर तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशनची माहिती आहे ती देखील आपण दिली होती. पण बँकेच्या बाबतीत आपण पासबुक वगैरे या ठिकाणी अपलोड केलेलं नव्हतं अर्ज करताना, म्हणून इथे त्यांनी अकाउंट नंबर आणि बँकेचं नेम ह्या दोन गोष्टी मागितलेल्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला IFSC कोड आणि ब्रांच नेम ह्या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश करायचा आहे आणि या ठिकाणी ही माहिती फिल करायची आहे. पण कधी? कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्ट केल्याच्या नंतर. तर पहा, ही माहिती आपल्याला भरायची आहे. इथे तुम्हाला अटॅचमेंट जोडायची आहे. अटॅचमेंट या ठिकाणी तुम्ही पासबुकची झेरॉक्स किंवा पासबुकचा फोटो या ठिकाणी अटॅचमेंट म्हणून लावू शकता. नंतर पहा मित्रांनो, इथे जर तुम्ही हे एक्सेप्ट केलं अटॅचमेंट, बँकेची माहिती भरून आणि अटॅचमेंट जोडून, तर
जॉईनिंग असं स्टेटस तुम्हाला दिसेल, ज्या ठिकाणी तुम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट, नंतर तुमची बँकेची माहिती दिलेली आहे आणि बँकेचं पासबुक अपलोड केलेलं आहे, तिथे जॉईन तुम्हाला दिसेल ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर. आणि यानंतर तुम्हाला एक लॉगिन आय डी आणि पासवर्ड जो आहे तो मिळणार आहे, किंवा ईमेलद्वारे देखील तुम्ही तुमचा लॉग इन करू शकता. आणि नंतर जे तुमची कामे असणार आहे, जी की आपण मागच्या व्हिडिओमध्ये कामे पाहिलेली आहेत, की ऑनलाईन योजनांची माहिती घेणे, माहिती अधिकाऱ्याच्या संपर्कात राहणे, त्यांच्याकडून ज्या काही योजना तुमच्यापर्यंत येतील त्या अगोदर तुम्ही माहिती करून घ्यायची, आणि ज्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचे आहे किंवा जी टार्गेटेड तुमची लोकसंख्या आहे किंवा लोकेशन आहे, तिथे जाऊन तुम्हाला घराघरापर्यंत ह्या योजना पोहोचवायच्या आहे. आणि त्यासोबतच शासनाला तुमचा फीडबॅक देखील द्यायचा आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि योजनादूत यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत एका विभागामार्फत काम चालते, त्या ठिकाणी तुम्हाला विभाग कामं सांगतो आणि त्यांच्या अंतर्गतच तुम्हाला काम करावं लागते. पण आपलं जे योजनादूत आहे, योजनादूतमध्ये तुम्ही स्वतंत्ररित्या काम करता आणि माहिती अधिकाऱ्याच्या संपर्कात असता, जेणेकरून जिल्ह्याचे जे माहिती अधिकारी आहेत त्यांच्याद्वारे तुम्हाला योजनांची माहिती मिळते आणि तीच माहिती तुम्हाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी लागते. आणि त्याचा अहवाल जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे अपडेट करावा लागतो. या ठिकाणी अट जी आहे मित्रांनो, पहा, जर तुम्ही जॉब करत असाल आणि इच्छुक असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की 20 दिवसांची हजेरी त्यांनी कंपल्सरी सांगितलेली आहे तुमची पेमेंट येण्यासाठी. जसं की आपण GR मी वाचलेला होता, तर GR मध्ये मला 20 दिवस या ठिकाणी आढळले. म्हणूनच किमान 20 दिवस तरी तुम्हाला काम करावं लागेल आणि जास्तीत जास्त तुमची प्रेझेंटी असली त्यानुसारच तुम्हाला पेमेंट येणार. कारण की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचे काही उमेदवार रुजू झाले आणि त्यानंतरच शासनाने सूचना दिल्या की त्यांची जशी प्रेझेंटी राहील तसा त्यांना पगार किंवा विद्यावेतन किंवा स्टायपेंड जे काही आहे ते मिळणार आहे. म्हणूनच इथे देखील तुम्हाला काम करावं लागणार आहे. जवळपास हे सर्वांचं फील्ड वर्कच असू शकते आणि या ठिकाणी घराघरापर्यंत जाऊन योजनांची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर पहा, आता एक प्रोफाईल आपण लॉग इन करूया आणि लॉग इन करून सध्या त्या प्रोफाईलचं स्टेटस काय ते देखील पाहू. चला तर मग जाऊया आता आपण वेबसाईटवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि लॉग इनचं ऑप्शन आपल्याला इथे दिसत आहे. जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर यावर तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. आपण लॉग इन या बटनावर क्लिक करू. त्यानंतर आपल्याला यूथ यावर क्लिक करायचं आहे. ॲडमिनवर कोण क्लिक करणार आहे, जे आपली नियुक्ती करतील किंवा जे आपल्याला जॉईनिंग देतील त्यांना या ठिकाणी ॲडमिनमध्ये जायचं आहे. तर पहा, युझिंग पासवर्ड किंवा युझिंग OTP दोन ऑप्शन देखील तुम्हाला आहे. लॉग इन तुम्ही OTPचा वापर देखील वापर करून देखील लॉग इन करू शकता किंवा तुम्ही पासवर्डचा वापर करून देखील लॉग इन करू शकता. तर इथे आता आपण लॉग इन करतोय. या ठिकाणी मी व्हिडिओ थोडासा थांबवतो आणि लॉग इन करतो. तर पहा मित्रांनो, संपूर्ण माहिती मी या ठिकाणी भरली. कॅप्चा जो होता तो देखील फिल केलेला आहे आणि या ठिकाणी आय एम नॉट रोबोट तुम्ही पाहू शकता, बरोबरचं चिन्ह आलेलं आहे. आता आपण लॉग इन या बटनावर क्लिक करतोय. लॉग इन केल्याच्या नंतर डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल आणि इथे जे तुमचं फर्स्ट नेम असेल, म्हणजे तुमचं जे प्रथम नाव आहे त्याचा तुम्हाला सिम्बॉल शो होणार आहे. तर त्या सिम्बॉलवर अगोदर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे विविध ऑप्शन आपल्याला दिसतात, डॅशबोर्ड, माय प्रोफाईल आणि लॉगआउट. तर आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो, डाव्या साईडला मॅचिंग जॉब, ॲप्लिकेशन, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट असे तुम्हाला तीनही ऑप्शन जे आहेत आणि माय प्रोफाईल असे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. यापैकी आपल्याला ॲप्लिकेशनवर देखील क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशनवर तुम्ही तुमचा स्टेटस पाहू शकता, कुठे तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे, कुठे अप्लाय केलेलं आहे ते देखील पाहू शकता. पण सर्वात महत्त्वाचा टॅब आहे तो म्हणजे तुमचा कॉन्ट्रॅक्ट. बाजूला इकडे तुमची डिटेल आहे, या साईडला तुमची माहिती असणार आहे. ती मी तुम्हाला शो करत नाही कारण की विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेला आहे ID आणि पासवर्ड. तो त्याचं लॉग इन करून आपण त्याचा स्टेटस या ठिकाणी चेक करतोय. तर पहा, हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, सध्या आपण कॉन्ट्रॅक्टवर क्लिक करूया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नो कॉन्ट्रॅक्ट्स एट, म्हणजे आतापर्यंत एकही कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी आलेला नाही. आता ज्या काही उमेदवारांनी या अगोदर व्हिडिओमध्ये कमेंट केलेलं आहे की आमचा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी आलेला आहे, आमची जॉईनिंग आलेली आहे, तर त्यांनी आता देखील कमेंट करावी की त्यांची जॉईनिंग ही कुठे आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात आलेली आहे आणि कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी बरेच उमेदवार म्हणतात की कोणाला जॉईनिंग लेटर मिळालं, कोणी म्हणतं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये निवड झाली, कोणी म्हणते मला कॉन्ट्रॅक्ट आला आणि मी तो एक्सेप्ट केलेला आहे. तर पहा मित्रांनो, त्या सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी कमेंट करून नक्की कळवा की तुमची कोणती ग्रामपंचायत आहे आणि तुमचा कोणता जिल्हा आहे, किंवा तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी असाल तर कोणता तुमचा तालुका आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की कोणत्या जिल्ह्याच्या नियुक्त्या सुरू झालेल्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्याच्या नियुक्त्या सुरू झालेल्या नाहीत. या ठिकाणी आता मी व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो, पर्सनल माहिती जरी आपण हाईड केलेली असली तरी इथे बुलढाणा जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं आहे, बुलढाणा डिस्ट्रिक्टसाठी अप्लाय केलेलं आहे या उमेदवाराने. त्याची माहिती मी तुम्हाला दाखवली नाही संपूर्ण, नाही तर काही जण कॉल करून उगीच परेशान करतात. तर पहा, या ठिकाणी आपण बुलढाणा जिल्ह्यासाठी अप्लाय केलं होतं, पण अजून एकही कॉन्ट्रॅक्ट आलेला नाही किंवा ॲक्सेप्ट करण्याचा ऑप्शन आलेला नाही. स्टेटसही देखील त्या ठिकाणी फक्त अप्लाइड आहे. इथे कोणताच कॉन्ट्रॅक्ट अजून देखील उपलब्ध झालेला नाही बुलढाणा जिल्ह्यासाठी. आता तुम्ही कुठे अर्ज केलेला आहे, तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, एक्सेप्ट झालेला आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे, तुम्ही जो स्वीकारलेला आहे किंवा रिजेक्ट केलेला आहे, किंवा तुम्हाला जॉईनिंग मिळालेली असेल किंवा ऑफलाईन तुमच्या संपर्कात कोणी आलेलं असेल, तुम्हाला
व्हॉट्सअपद्वारे जर कॉन्टॅक्ट त्यांनी केलेला असेल, तर काहीही अपडेट जर असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील किंवा याबाबत कुठलीही काही अपडेट आली तर त्याबाबत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुढे जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देईलच. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.